नमस्कार मुलांनो, कसे आहात सगळे। तर या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 5.5 मधला तिसरा प्रश्न कंटिन्यू करणार आहोत। तर बघा, तिसरा प्रश्न त्यांनी काय दिला आहे, आकृतीमध्ये त्रिकोण ABC हा या समभुज त्रिकोणात बिंदू F, बिंदू D व बिंदू A हे अनुक्रमे बाजू AB, बाजू BC व बाजू AC चे मध्यबिंदू आहेत। तर त्रिकोण FED हा समभुज त्रिकोण आहे, हे आपल्याला काय करायचं आहे, ते सिद्ध करायचं आहे। ठीक आहे, मग आता एक तर हा जो मोठा, हा छोटा कोण आणि हा मोठा कोण जो ABC आहे, हा तर एक आहे समभुज त्रिकोण। मग हे सुरुवातीला आपण अगोदर लिहूया। मग चला उत्तरामध्ये लिहूया, त्रिकोण ABC हा समभुज त्रिकोण आहे। समभुज म्हणजे काय, तर त्या त्रिकोणाच्या सर्व बाजू सारख्या आहेत, समान आहेत, एकाच मापाच्या आहेत। मग हा त्रिकोण ABC आहे तो समभुज त्रिकोण आहे। बिंदू FDE हे अनुक्रमे बाजू AB, BC व AC चे मध्यबिंदू आहेत। हे सुद्धा अगोदर आपण आता इथं लिहूया। तर काय लिहिलं आपण बघा, बिंदू FDE हे अनुक्रमे बाजू AB, बाजू BC व बाजू AC चे काय आहेत, तर ते मध्यबिंदू आहेत। हे त्यांनी आपल्याला प्रश्नामध्येच दिलेलं आहे, बरोबर। मग आता त्रिकोण ABC मध्ये आता आपण काय वापर करूया, तर त्रिकोणाच्या दोन बाजूंच्या मध्यबिंदूंच्या प्रमेयानुसार। आता या ठिकाणी FD हे तुम्हाला दिसते, FD हे काय आहे, FD हे अंतर आहे, ते निम्म आहे कोणाच्या, तर AC पेक्षा। म्हणजे FD बरोबर 1/2 गुणिले AC हे अंतर आहे। त्याच पद्धतीने आणखीन काय बघा, तर DE अंतर हे कोणाचे निम्म आहे, DE हे जे अंतर आहे ते AB चे निम्म आहे। आणि FE हे जे अंतर आहे हे BC च्या कसं आहे, तर ते निम्म आहे। मग हे आपण आता पुढे लिहूया। काय लिहिलं आपण आता इथे, तर त्रिकोणाच्या दोन बाजूंच्या मध्यबिंदूंच्या प्रमेयानुसार। मग त्यानुसार काय लिहिलं आता बघा, FD बरोबर काय आहे, तर 1/2 गुणिले काय आहे, AC आहे, बरोबर। त्यानंतर DE कसं आहे बघा, तर DE हे जे आहे ते 1/2 गुणिले काय आहे, AB आहे, बरोबर। आणि तिसरं अंतर म्हणजे FE हे सुद्धा काय आहे, 1/2 गुणिले काय आहे, तर गुणिले ते BC आहे। ठीक आहे, आणि या तिन्हींना एकत्रितपणे आपण इक्वेशन 1 असं म्हणूया। मग आपलं इक्वेशन 1 आपल्याला मिळालेलं आहे। त्यानंतर पुन्हा आपण बघूया त्रिकोण ABC मध्ये आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता बघा, त्रिकोण ABC मध्ये आता हा आपला त्रिकोण ABC आहे, त्याच्यामध्ये बाजू AB जेवढी आहे, AB, BC आणि AC या बाजू कशा आहेत, तर त्या एक त्यांनी सांगितलं की हा एक समभुज त्रिकोण आहे। म्हणजे त्याच्या बाजू कशा असणार आहेत, तर त्या सारख्या असणार आहेत, समान असणार आहेत। मग त्यानुसार आपण आता हे लिहू शकतो, त्रिकोण ABC मध्ये बाजू AB बरोबर बाजू BC बरोबर बाजू AC आहेत, बरोबर। कारण का, तर त्या समभुज त्रिकोणाच्या बाजू आहेत। कारण आपण लिहायचं आहे, कारण समभुज त्रिकोणाच्या बाजू, ठीक आहे। अशा पद्धतीने आपण कारण लिहिलेलं आहे। आता त्यानंतर आता आपण काय करूया, वरच्या AB, ABC, AC ला काय करूया, आपण 1/2 ने काय करूया, गुणूया। म्हणजेच आपल्याला नेक्स्ट स्टेप काय मिळेल बघा, तर 1/2 गुणिले AB बरोबर 1/2 गुणिले BC बरोबर 1/2 गुणिले AC। आपण काय केलंय, या सर्व बाजूंना आपण 1/2 ने गुणलेलं आहे। तर कारण काय लिहायचं, 1/2 ने गुणून, बरोबर। हे आपण आता कारण लिहिलेलं आहे। आणि याला आपण तुम्ही इक्वेशन नंबर 2 म्हणायचं। इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 आपल्याला मिळालेलं आहे। मग आता आपण म्हणू शकतो, आता इथं तुम्ही बघू शकता बघा, इक्वेशन 1 मध्ये 1/2 AC आहे, 1/2 AB आणि 1/2 BC आहे, बरोबर। त्यासाठी आपण ह्याला काय केलेलं आहे, तर 1/2 ने गुणलेलं आहे। आता यांच्या ज्या व्हॅल्यू तुम्ही बघू शकता, 1/2 AB यांची व्हॅल्यू किती आहे बघा, DE आहे, 1/2 BC ची व्हॅल्यू म्हणजेच FE आहे, आणि 1/2 AC म्हणजेच काय आहे, FD आहे, बरोबर। मग त्यावरून आपण असं म्हणू शकतो, आता ह्या बाजूंचे प्रत्येक ठिकाणी आपण किंमत 1/2 AB म्हणजेच काय आहे बघा, तर इथं आहे DE बरोबर 1/2 BC म्हणजेच काय आहे, तर FE आहे, आणि 1/2 AC म्हणजे काय आहे, तर ते आहे FD, बरोबर। यांच्या व्हॅल्यू आपण इथं पुटअप केल्या। कारण लिहायचं, कारण इक्वेशन 1 व इक्वेशन 2 वरून आपण हे लिहिलं, बरोबर। आणि म्हणजेच आपण म्हणू शकतो त्रिकोण FED, आता हा जो छोटा त्रिकोण आहे तो आता आपल्या तिन्ही बाजू कशा आलेल्या आहेत, समांतर आलेल्या आहेत ना। म्हणजे आपण DE बरोबर FE बरोबर FD आलेला आहे, बरोबर। म्हणजे आपण म्हणू शकतो की हा जो छोटा त्रिकोण आहे, म्हणजेच त्रिकोण FED हा काय आहे, याची तिन्ही बाजू समान आलेल्या आहे। म्हणजेच हा जो छोटा त्रिकोण आहे तो त्रिकोण
समभुज त्रिकोण आहे असं आपण म्हणू शकतो. तर बघा आपण मग शेवटी काय लिहिलं, त्रिकोण FEDच्या तिन्ही बाजूंची लांबी समान आहे. बरोबर, आपण इथं बघितलेलं आहे D बरोबर FE बरोबर FD, आणि म्हणून आपण असं म्हणू शकतो त्रिकोण FED हा कसा त्रिकोण आहे, तर तो समभुज त्रिकोण आहे, आणि हेच आपल्याला साध्य करायचं होतं. तर आता त्याच्यातला शेवटचा प्रश्न, चौथा प्रश्न काय आहे ते सुद्धा आपण बघूया. तर बघा त्याने चौथा प्रश्न काय दिला आहे, आकृतीमध्ये रेख PD, म्हणजे ही रेख PD दिसते, आकृतीमध्ये रेख PD ही त्रिकोण PQR ची काय आहे, तर ही मध्यक आहे. बिंदू T हा PDचा बिंदू T हा काय आहे, तर तो मध्यबिंदू आहे. QT हा आपल्याला दिसतोय, QT वाढवल्यावर PR ला, म्हणजे या ठिकाणी PR ला M या बिंदूमध्ये छेदतो. तर दाखवा की PM छेद PR बरोबर 1/3, म्हणजे PM छेद PR बरोबर आपल्याला 1/3 हे काय गुणोत्तर दाखवायचं आहे. ओके, मग आता सुरुवातीला आता आपल्याला या ठिकाणी एक रचना करायची होती, ती मी या ठिकाणी केलेली आहे. म्हणजे D आणि N हे बिंदू मी काय केलेले आहेत, जोडलेले आहे. तुम्हाला काय करायचं आहे, आकृती काढल्यानंतर D आणि N हे काय करायचं आहे, डॉट डॉट लाईनने तुम्हाला कनेक्ट करायचं आहे. ठीक आहे, म्हणजे आपल्याला काय दाखवायचं आहे, DN ही जी बाजू आहे, म्हणजे ही DN बाजू आपल्याला QM ला कशी दाखवायची आहे, समांतर दाखवायची आहे, जेणेकरून MNR हे कसे येतील, तर ते एकाच लाईनमध्ये येतील. अशा पद्धतीने DN आपल्याला जोडायचे आहे. ठीक आहे, मग आपल्याला आता काय करायचं आहे, रचना आणि सिद्धता आपल्याला उत्तरामध्ये लिहायचं आहे. ठीक आहे, मग आपण आता उत्तराला सुरुवात करूया. तर आता आपल्या उत्तरामध्ये काय लिहायचं आहे बघा, सुरुवातीला रचना लिहिली आपण. म्हणजे आता रचनामध्ये आपण काय करायचं आहे बघा, आपण मगाशी मी आकृतीमध्ये दाखवलेलं आहे, रेख DN समांतर बाजू QM आपण काढलेलं आहे. ठीक आहे, जी डॉट डॉट लाईन काढलेली आहे ती लाईन आहे DN. मग रेख DN समांतर बाजू QM आपण काढली, अशा पद्धतीने काढले की जेणेकरून MNR हे कसे येतील, एका सरळ लाईनमध्ये येतील. मग आता सिद्धतामध्ये आपल्याला काय करायचं आहे बघा, आता त्रिकोण PDN मध्ये, त्रिकोण PDN कुठं आहे ते अगोदर मी तुम्हाला दाखवतो. या ठिकाणी बघा त्रिकोण PDN, म्हणजे हा त्रिकोण दिसतो तो. आता या PDN मध्ये काय आहे बघा, T जो आहे तो T बिंदू काय आहे, तर PDचा काय आहे, तर तो मध्यबिंदू आहे. हे त्यांनी आपल्याला प्रश्नातच दिलेलं आहे, ते सुद्धा आपण अगोदर आहे तसंच लिहून घेऊया. ओके, आणि रेख QM जो आहे तो काय आहे, रेख QM म्हणजेच काय आहे, तर तो आहे TM आहे. बरोबर, म्हणजे इथं तुम्ही जर केलं तर इथं T बिंदू असल्यामुळे इथं सुद्धा TM होते. मग रेख QM म्हणजेच काय आहे, तर तो रेख TM आहे. आणि तो हे दोन्हीही जर आपण केलं, QM सुद्धा DN ला समांतर आहे आणि TM सुद्धा काय आहे, तर DN ला समांतर आहे. बरोबर, मग आपण असं म्हणू शकतो की QM म्हणजेच TM समांतर DN आहे. ओके, मग त्या जेवढं मी आता सांगितलं आहे ते अगोदर आपण लिहूया. मग बघा आपण काय लिहिलं सुरुवातीला, तर त्रिकोण PDN मध्ये, जी तुम्हाला आत्ताच मी दाखवला आहे, त्रिकोण PDN मध्ये T बिंदू हा बाजू PDचा कसा आहे, तर तो मध्यबिंदू आहे. आणि रेख QM म्हणजेच रेख TM आहे तो, म्हणजे जो बिंदू PDचा जो मध्यबिंदू T आहे तिथून ते M. रेख QM म्हणजेच काय आहे, तर रेख TM आहे, आणि हे QM आणि TM हे दोन्ही सुद्धा काय आहे, तर रेख DN ला कसे आहे, तर ते समांतर आहेत. आता आपल्याला पुढे काय करायचं आहे बघा, तर त्रिकोणाच्या दोन बाजूंच्या मध्यबिंदूंच्या प्रमेयाच्या व्यत्यासानुसार आता काय करायचं आहे बघा, इथं M जो बिंदू आहे तो रेख PNचा कसा असणार आहे, मध्यबिंदू असणार आहे. हे सुद्धा मी तुम्हाला आकृतीमध्ये दाखवते. आता बिंदू M म्हणजे बिंदू कुठे आहे बघा, हा M बिंदू आहे, आणि बिंदू M हा काय आहे, PN दिसतो तुम्हाला, हे PN. बरोबर, PNचा म्हणजे PN इथपर्यंत, PN यांचा काय आहे, तर हा M हा मध्यबिंदू आहे. बरोबर, M बिंदू हा PNचा कसा आहे, मध्यबिंदू आहे. म्हणजेच काय येईल रे, तर PM जेवढा अंतर आहे तेवढंच M येईल, म्हणजेच PM बरोबर काय येईल, तर ते M येईल, आणि याला आपण इक्वेशन नंबर 1 असं म्हणूया. मग त्यानुसार आपण काय लिहिलं इथे, तर त्रिकोणाच्या दोन बाजूंच्या मध्यबिंदूच्या प्रमेयाच्या व्यत्यासानुसार M हा बिंदू रेख PNचा मध्यबिंदू आहे. आपण आत्ताच M हा बिंदू रेख PNचा मध्यबिंदू आहे ते बघितलेलं आहे, आणि यावरून आपण म्हणू शकतो की PM बरोबर काय MN येऊ शकतं, आणि त्याला आपण काय दिलं, तर इक्वेशन नंबर 1 म्हणलेलं आहे. बरोबर, आता त्रिकोण QRM मध्ये, आता आपण त्रिकोण QRM कुठे आहे ते बघूया. या ठिकाणी बघा त्रिकोण QRM म्हणजे हा त्रिकोण दिसतोय. तर या त्रिकोण QRM मध्ये, या त्रिकोणामध्ये बघू शकता तुम्ही D हा जो बिंदू आहे, तर D हा बिंदू QRचा, या QRचा D हा बिंदू कसा आहे, तर तो मध्यबिंदू आहे. बरोबर, आणि PD काय आहे, तर PD ही सुद्धा एक त्यांची या लाईनवरची ही PD कशी आहे, तर ती मध्यक आहे. बरोबर, आणि यावरून असं म्हणू शकतो की रेख QM म्हणजे ही जी रेख QM आहे, रेख QM समांतर रेख DN आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजे QM समांतर DN आहे असं सुद्धा आपण
म्हणू शकतो. ठीक आहे, आता हे सगळं आपण अगोदर लिहूया. म्हणजेच आपण काय लिहिलं बघा, तर आता त्रिकोण QRM मध्ये, त्रिकोण QRM कुठं आहे आपण बघितलंय. त्रिकोण QRM मध्ये D हा बिंदू बाजू QRचा कसा आहे तर तो मध्यबिंदू आहे आणि रेख QM त्याच्यामुळे काय झालं, रेख QM हा रेख DN ला कसा झाला तर तो समांतर झालेला आहे. बरोबर. आणि आता आपण याच्यामध्ये या त्रिकोणामध्ये सुद्धा काय करणार आहोत तर त्रिकोणाच्या दोन बाजूंच्या मध्यबिंदूच्या प्रमेयाच्या व्यत्यास आपण इथं सुद्धा वापरणार आहोत आणि त्यानुसार N हा बिंदू जो आहे तो MRचा कसा आहे तर तो मध्यबिंदू होईल. हे अगोदर आपण बघूया. आता इथं बघू शकता या त्रिकोण QRM मध्ये N हा जो बिंदू आहे तो MRचा कसा आहे, N हा बिंदू तर तो मध्यबिंदू आहे. ओके, मग त्यानुसार आपल्याला कसं लिहू शकतो तर MN बरोबर NR आहे हे आपण लिहू शकतो आणि हेच आपले इक्वेशन नंबर 2 असेल. अगोदर जे आपण सांगितलेलं आहे ते आपण अगोदर लिहूया. तर काय लिहिलं बघा आपण या ठिकाणी, म्हणून त्रिकोणाच्या दोन बाजूंच्या मध्यबिंदूंच्या प्रमेयाच्या व्यत्यासानुसार N हा बिंदू काय आहे तर तो N हा बिंदू जो आहे तो रेख MRचा मध्यबिंदू आहे. आपण आताच बघितलेला आहे आकृतीमध्ये आणि यावरून आपण म्हणू शकतो की MN बरोबर काय येणार आहे, NR आहे, NR आहे आणि हे आपले इक्वेशन नंबर 2 असणार आहे. आता तुम्ही काय करायचं, इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 व्यवस्थित नोटीस करायचं आहे. तर बघू शकता तुम्ही PM बरोबर MN आहे आणि इथं MN बरोबर काय आहे, NR आहे. म्हणजेच आपण म्हणू शकतो PM बरोबर NR येऊ शकतं आहे ना. आणि म्हणून इथं आपण लिहूया तर इक्वेशन 1 व 2 वरून, इक्वेशन 1 व 2 वरून, इक्वेशन 1 आणि 2 आता आपण बघितलेलं आहे. मग त्यानुसार आपण आता लिहू शकतो की PM बरोबर MN बरोबर काय आहे तर NR आहे. बरोबर. आणि हे काय असणार आहे आपले इक्वेशन नंबर 3 असणार आहे. बरोबर. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता बघा, PR ही जी बाजू आहे तर PR म्हणजेच काय बघा, तर PR म्हणजेच PM अधिक MN अधिक NR आहे. बरोबर. मग हे आपण आता इथे लिहू शकतो. PR बरोबर काय आहे तर PM अधिक MN आणि अधिक काय आहे NR आहे. बरोबर. आता म्हणजेच या ठिकाणी आपण म्हणू शकतो PR बरोबर, आता इथं बघा PM जे आहे ते आपण आहे तसंच लिहूया, प्लस आता MN म्हणजेच काय बघा, आता MN इथं बघू शकतो MN म्हणजेच काय आहे, NR आहे, MN म्हणजेच PM आहे. बरोबर. म्हणजे सगळ्यांची व्हॅल्यू PM बरोबर MN सुद्धा आहे असं सुद्धा आपण म्हणू शकतो. मग इथं आपण MNच्या ठिकाणी काय लिहू शकतो, PM लिहू शकतो, प्लस NR म्हणजेच काय बघा, आता PM म्हणजेच MN आहे, MN म्हणजेच NR आहे, म्हणजेच NR म्हणजेच PM आहे का, तर तिथं सुद्धा आपण PM लिहू शकतो. म्हणजेच आपल्याला PRची व्हॅल्यू किती मिळाली बघा, PM आणि PM म्हणजेच किती मिळाले, 3 वेळा आपल्याला PM मिळालेला आहे. बरोबर. आणि हे इक्वेशन आपलं काय असणार आहे, 4थं असणार आहे. कळालं तुम्हाला हे 3 PM कसं आलं, इथे त्याचं आपण सविस्तर लिहिलेलं आहे. बरोबर. म्हणजेच आपल्याला PR बरोबर किती मिळालेलं आहे तर 3 PM मिळालेलं आहे. ओके. म्हणजेच आता आपण इथे लिहू शकतो बघा PR, आता हे जे आहे PR जे आहे ते आपण इकडे नेऊया. म्हणजेच आता PM आहे तसंच इथं ठेवूया, PM छेद काय करूया, PR करूया आणि इकडे काय येईल बघा, इकडं 1 आहे, PR म्हणजे इथं 1 आहे आणि इथं 3 आहे. म्हणजेच काय होईल बघा, 1/3 आहे तिथे गुणिले तिकडे गेले की ते भागिले होईल. म्हणजेच 1/3 बरोबर PM भागिले PR. किंवा आपण असं सुद्धा लिहू शकतो, म्हणजेच किंवा काहींचं कन्फ्युजन होतं, म्हणजेच PM छेद PR म्हणजेच काय असतं 1/3. म्हणजे हेच फक्त आपण या साईडला लिहिलं आणि हेच आपल्याला काय करायचं होतं, साध्य करायचं होतं. ठीक आहे. समजलं नसेल तर पुन्हा एकदा तुम्ही चेक करू शकता. ओके. अशा पद्धतीने आपला या व्हिडिओमध्ये सराव संच 5.5 मधला प्रश्न 3रा आणि 4था पूर्णपणे सोडवून झालेला आहे. ओके. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण संकीर्ण प्रश्नसंग्रह 5वा कंटिन्यू करणार आहोत. ओके. ज्यांनी अजूनही आपल्या आदिराज क्लासेस या चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल तर प्लीज सगळ्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघतात सगळेजण पण अजूनही प्लीज त्यांनी सबस्क्राईब केलेले नाही आहे. सो प्लीज आपल्या आदिराज चॅनल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. टिल देन टेक केअर. बाय.